आपले लाडके देवा भाऊ यांचं आगमन इकडे झालेलं आहे। हॅलो 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 भारत माता की वंदे वंदे। देवा भाऊ तुम आगे बढ़ो, देवा भाऊ तुम आगे बढ़ो। भारत माता की वंदे वंदे। भारत माता की वंदे वंदे। भारत माता की वंदे। देवा भाऊ तुम आगे बढ़ो, देवा भाऊ तुम आगे बढ़ो। छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की, भारत माता की वंदे वंदे। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा आज खरं तर आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे। गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे स्वप्न कार्यकर्ता म्हणून पाहिलं की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये यशाच्या दिशेने पार्टी नेण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करायला हवेत, गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचा छोटा छोटा कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा बूथ लेवलवरती अतिशय ताकदीने प्रयत्न करताना दिसतो आणि त्यांनी तो प्रयत्न केला
असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांना निवडणुकांमध्ये संधी मिळाली नाही. त्याग आणि समर्पण या भावनेतून असंख्य कार्यकर्त्यांनी पार्टी आणि पार्टीचा विचार, नेशन फर्स्ट, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून त्यागाची भूमिका ही असंख्य कार्यकर्त्यांनी ही स्वीकारली. खरं तर हा विजय जो आहे तो अशा सर्व कार्यकर्त्यांसाठी आहे की ज्यांनी त्याग आणि समर्पणाची भूमिका ही पार्टीसाठी केली. मला खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित भाई असतील, नड्डाजी, नवीनजी आणि केंद्रातील असणारे सर्व नेतेगण आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, की ज्यांनी गेली काही वर्षानुवर्ष महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम, नेहमीच डेव्हलपमेंट म्हणून दिशा देण्याचं काम केलं आणि संपूर्ण निवडणूक ही डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याचं आम्हाला सर्वांना त्यांनी एक विजन दिलं होतं. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी सर्वांनी ही निवडणूक डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. खरं तर महाराष्ट्रातील सर्व जनतेचं मी मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की गेल्या वर्षानुवर्ष निवडणुका या भावनिक आव्हानांवरती होत होत्या आणि भावनिक आव्हानांवरती बरेच मतदार हे त्या दिशेने जायचे. परंतु हीच निवडणूक ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राने डेव्हलपमेंटच्या दिशेने नेली आणि त्यांचं विजन महाराष्ट्रासाठी ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जे आहे ते नेण्यासाठी तुम्ही जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून मी पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी या महाराष्ट्राचे नेते माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करा. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या महाराष्ट्राच्या महाविजयाच्या या पर्वावर मंचावर उपस्थित असलेले, ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र भाजपने हा महाविजय मिळवला, ते आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, या ठिकाणी उपस्थित आपले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आशिष शेलारजी, पंकजाताई मुंडे, आमचे या ठिकाणी मंगलप्रभात लोढाजी आणि विशेषतः अहिल्यानगर ची महानगरपालिका जिंकून या ठिकाणी आलेले आमचे विखे पाटील साहेब, या ठिकाणी आपले मुंबईचे यशस्वी अध्यक्ष अमित साटमजी, त्याचप्रमाणे किरीट सोमय्याजी, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रसाद लाडजी, चित्राताई, सर्वच आपले मान्यवर, अनेक मान्यवर आहेत, त्यामुळे सगळ्यांचे नावं या ठिकाणी घेत नाही. आपले पिरिपाचे आमचे कवाडेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज मी सर्वप्रथम
महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत. 29 पैकी 25 महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि विशेषतः सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय, अजून काउंटिंग बाकी आहे, तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही. खरं म्हणजे जसं आता अध्यक्षांनी सांगितलं की आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय. आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं मॅन्डेट आहे, या मॅन्डेटने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लोकांना विकास हवा आहे, लोकांना प्रामाणिकता हवी आहे आणि म्हणून लोकांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेला आहे. आणि आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे, महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे.